नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲडव्हर्ब्स, क्लॉज, त्याच्यामध्ये स्थानदर्शक, कारणदर्शक, वेळदर्शक, त्यानंतर उद्देशदर्शक असे आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे प्रकार पाहिले. आज आपण ॲडव्हर्ब क्लॉज ओळखायची कशी याची नियम जाणून घेणार आहोत. ज्या वाक्याच्या सुरुवातीला किंवा उपवाक्य जर इफ, व्हेन, व्हेअर, बिकॉज, ॲज ने जर सुरू होत असेल तर ते ॲडव्हर्ब क्लॉज असतं. कधीकधी कॉमाद्वारे किंवा कॉम्याचा वापर करून, कॉमा म्हणजे स्वल्पविरामचा वापर करून दुसरे उपवाक्य म्हणजे क्लॉज पासून ते वेगळं केलं जातं. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज हे दुसऱ्या उपवाक्यापासून वेगळं केलं जातं. कसं ते बघा. उदाहरणार्थ, इफ यू कम टू मी, इथे कॉमा, टू मी वरती कॉमा. दुसरं उपवाक्य कसं चालू होईल पुढचं बघा. आय शॅल हेल्प यू. लक्षात आलं? पुढचं बघा. आय शॅल टीच यू इफ यू कम हिअर. डू ॲज आय से. ही इज ॲज टॉल ॲज यू आर. आता इम्पॉर्टंट नोट्स, जे शेवटचं उदाहरण आहे. आता शेवटचं उदाहरण काय आहे? ही इज ॲज टॉल ॲज यू आर. आता इथे इम्पॉर्टंट नेम म्हणजे शेवटचं जे उदाहरण आहे याच्यामध्ये पहिलं जे ॲज आहे ते काय आहे? ॲडव्हर्ब आहे, म्हणजे क्रियाविशेषण आहे. आणि दुसरं जे ॲज आलेलं आहे ते आहे कंजंक्शन, म्हणजे उभ्यानवी अव्यय आहे. लक्षात आलं? दुसरा नियम बघा. द्यानने म्हणजे द्यान, ज्या वाक्यामध्ये द्यानचा वापर केला जातो, THAN, द्यान, नेहमी ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे द्यानपासून नेहमी द्यानचा वापर जिथे झालेला आहे तिथे ते नेहमीच ॲडव्हर्ब क्लॉज असतं. कसं ते बघा. यू आर टॉलर दॅन आय. आता आय म्हटल्यानंतर इथे काय असणार? आय नुसतं आय नसणार इथे. तर इज इक्वल टू यू आर टॉलर दॅन आय एम टॉल. आय कधी एकटं येत नाही, तर त्यासोबत काय येतं? आय एम येतं. म्हणजे एकटं येत नाही म्हणजे नंतर आय एम टॉलर विशेषण येतं. तेव्हा जसं आय गुड बॉय असं नाही, आय एम अ गुड बॉय असंच येणार. आय गुड बॉय नाही येणार. पुढचा नियम बघा, तिसरा नियम. जर वाक्यामध्ये सो नंतर सो नंतर दॅट जर आलं असेल तर दॅट नेहमी ॲडव्हर्ब क्लॉज, दॅट ज्या वाक्यात दॅट आलेलं असतं सो नंतर लगेच ते काय असतं? मग ॲडव्हर्ब क्लॉज असतं. कसं ते बघा. ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. हे ॲडव्हर्ब क्लॉज झालं. पुढचा नियम बघा. ऑल्दो या शब्दाने सुरू होणारे जे उपवाक्य असते किंवा क्लॉज असतं ते शक्यतो ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे क्रियाविशेषण उपवाक्यात असतं. असं बघा. ऑल्दो ही इज पुअर येट ही इज ऑनेस्ट. पुढचं वाक्य. दो ही इज वीक ही वर्क्स हार्ड. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट नोट्स आहे परत चौथ्या नियमामध्ये. ऑल्दो नंतर वाक्यामध्ये नेहमी म्हणजे ज्या वाक्यामध्ये ऑल्दोचा प्रयोग सुरुवातीला झालेला असेल त्या वाक्यामध्ये नेहमी यट हा शब्द आलेला असेल आणि यट पासून मुख्य उपवाक्य तयार होतं, म्हणजे प्रधान उपवाक्य तयार होतं, प्रिन्सिपल क्लॉज तयार होतं. लक्षात आलं? आशा करतो
मी दिलेले नियम आपल्याला नक्कीच समजतील, हे आपल्या ज्ञानात भर घालणारे ठरतील. आपल्याला माझे व्हिडिओज नक्कीच आवडतील. माझे हे व्हिडिओज जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करा, पोचवा. भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत. माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना येत्या आषाढी एकादशीच्या व त्यानंतर असलेल्या गुरुपौर्णिमेच्या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.